नशेखोरीच्या विरोधात कडक कारवाया करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. तसेच सार्वजनिक सणांमध्ये जबरदस्तीनं वर्गणी गोळा करणाऱ्यांच्यावर कारवाई होणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे, ही माहिती सांगली जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. शहरातील ब्लॅक स्पॉटवर कारवाई करण्यासाठी निर्भया आणि दामिनी पथक कार्यान्वित आहे. तसेच अवैध धंदे आणि नशेखोरीच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथक तयार केली जाणार आहेत, अशी माहितीही अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली आहे. महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहरातील प्रश्न, समस्या, उपाययोजनांबाबत आपली मतं मांडली. यावेळी मिरजेचे DYSP अजय कोकाटे, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, RPI जिल्हा सरचिटणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे मिरजेचे अध्यक्ष प्राध्यापक अभिजित आठवले, प्रभाकर नाईक, गजेंद्र कल्लोडी, डॉक्टर रविकांत पाटील, डॉक्टर राजेश गोसावी, डॉक्टर दीपाली जाधव, सिनर्जी हॉस्पिटलचे प्रज्योत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर, नरेंद्र मोहिते, महेश भोसले, विजय बल्लारी, अकबर सय्यद, दिलावर बुजुर्ग, गौस नुरानी, राजू दयाळ, सतीश शिकलगार, अविनाश शेट्टी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, पत्रकार आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस स्टेशनला इन्स्पेक्शनच्या कामासाठी आम्ही आलो होतो आणि त्या दरम्यान आपण शांतता कमिटीची मीटिंग पण घेतलेली आहे. आणि या मीटिंग मध्ये आपण साधारणतः या प्रसंगी म्हणजे गणपती उत्सवाच्या संदर्भामध्ये होणारे कायदा सुव्यवस्था आणि इतर जे प्रश्न आहेत त्याबाबत पण आपण इथे हजर असणारे जे डॉक्टर्स आहेत, नंतर आपले गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आणि कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांची मीटिंग घेतली. याच्यामध्ये इतर सामान्य जनही उपस्थित होते. सगळ्यात महत्वाचे प्रश्न त्यांनी जे उपस्थित केलेले होते ते म्हणजे वर्गणीचा जो वारंवार प्रश्न येतो की मंडळ वर्गणी मागतात आणि वारंवार आपल्याला इतक्याच रकमेची वर्गणी द्या म्हणून आम्हाला हे करतात, प्रेशराईज करतात, असं त्यांचं मत होतं. आणि त्याच्यामध्ये आमचं असं सांगणं असेल सगळ्यांना की कोणी जर आपल्याकडे अशा प्रकारची वर्गणी मागण्यासाठी आपल्याकडे जबरदस्ती जर करत असतील तर अशा मंडळांवर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आणि या बाबतीमध्ये सगळ्यांनी जागृत राहणं गरजेचं आहे की आपल्याला असे कुठल्याही मंडळांनी जबरदस्ती करू नये, यासाठी पोलीस प्रशासन आपल्या बरोबर असणार आहे, याची सगळ्यांनी नोंद करून घ्यावी. त्याचप्रमाणे दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की आमच्या जे इथे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महत्वाचे म्हणजे हॉस्पिटल्स भरपूर आहेत. तर अशा हॉस्पिटल्समध्ये आम्हाला तात्काळ सेवा मिळावी जेणेकरून कोणता लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होणार नाही. आणि त्याचप्रमाणे गणेशोत्सवामध्ये होणारा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम, तसंच इतर कोणतेही क्रिमिनल्स किंवा इतर कोणत्याही समाज विघातक अशा प्रवृत्तींनी गणेशोत्सवामध्ये निर्बंध घालून किंवा गणेशोत्सवाला कुठे गालबोट लावू नये याच्यासाठी आपण काय करणार आहात. तर सगळ्यात पहिल्यांदा की गणेशोत्सवाच्या संदर्भामध्ये आम्ही असं अनालिसिस केलेलं आहे की आपले जे आधीचे म्हणजे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्याचप्रमाणे जे आता असे गुन्हेगार आहेत की आम्हाला असं वाटू शकतं की ते गणेशोत्सवामध्ये कुठलीही घटना अशी करू शकतील अनुचित की ज्याप्रमाणे लॉ अँड ऑर्डर तयार होईल किंवा लॉ अँड ऑर्डरची आम्हाला घटना फेस करावी लागेल. तर अशा बाबतीत आधीच आम्ही सगळे आरोपी लिस्ट आउट केलेले आहेत आणि प्रतिबंधक कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार आहोत. आणि त्याप्रमाणे आपला येणारा गणेशोत्सव आहे तो व्यवस्थित राहील त्यासाठी आम्ही संपूर्णपणे सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाई करून खात्री करून घेणार आहोत की कुठलाही अनुचित प्रकार कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठल्याही गणपती मिरवणुकीमध्ये होणार नाही. ब्लॅक स्पॉट आहेत जी आपली आता शहरांमधली, तर अशा ब्लॅक स्पॉटवर आपण ऑलरेडी तिथे निर्भया पथक आहे ते जात आहे. त्याचप्रमाणे आता आपण दुसरं पथकही तयार केलेलं आहे, दामिनी पथक, जे आपण पाहिलं असेल की आपण आताच नशामुक्तीच्या कार्यक्रमासाठी आपण नवीनच सुरुवात केलेली आहे, जे 2 व्हीलर्सवरनं जाऊन तिथली डार्क स्पॉट बघतात आहे किंवा इतर ज्या कारवाया आहेत त्या त्यांच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला या कालावधीमध्ये विशेष पथकं नेमून आपण अवैध धंदे होणार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची अवैध नशा वगैरे करतात आहे ह्या प्रकरणांना आपण प्रतिबंध घालण्यासाठी आपण सगळ्यांना व्यवस्थितपणे सूचना दिलेल्या आहेत आणि आपण कार्याची पद्धत ठेवलेली आहे. म्हणजे हे कार्य मुद्देम आपण प्रत्येक पोलीस स्टेशनचं होत आहे की कोणी किती कारवाया करत आहे आणि त्यामध्ये आपण मला असं वाटतं की प्रत्येक पोलीस स्टेशननी समाधानकारक कारवाई करत आहेत आणि किंबहुना आपल्या गणपती उत्सवाच्या पर्यंत ह्या अधिक वाढतील आणि आपला गणपती उत्सव सुव्यवस्थितपणे पार पडेल.